नमस्कार, मी आशिष गबने सर, सायन्स अकॅडमी नेरी व चिमूर आपले सहर्ष स्वागत करतोय. आज बघणार आहोत आपण की 11वीचे जे प्रवेश आहे ते आपल्याला माहितीच आहे की यावर्षीपासून ऑनलाईन प्रवेश पद्धतीने 11वीमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काही माहिती आवश्यक आहे. त्याची माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतोय. सगळ्यांनी व्यवस्थित हा व्हिडिओ बघून आपले जे विद्यार्थी मित्र आहे जे 11वी प्रवेश करणार आहे त्यांच्यासोबत शेअर करायचं आहे. तर बघा, राज्यातील सर्व क्षेत्रांकरिता उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या राज्य मंडळ संलग्नित सर्व प्रकारच्या शाळांमध्ये 11वीचे केंद्रीय पद्धतीने व ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया होणार आहे. ठीक आहे. तर जेवढे राज्यातील ज्या उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या शाळा आहे त्या शाळांमध्ये 11वीचे जे प्रवेश आहे ते सगळे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. फक्त याच्यामध्ये HSVC म्हणजे जे व्होकेशनल कोर्सेस आहे, जे व्यावसायिक कोर्सेस आहे त्यांचे प्रवेश फक्त ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. बाकी सगळे 11वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. तर सगळे जे प्रवेश आहे ते इयत्ता 10वीच्या गुणांच्या आधारे घेण्यात येतील. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 10वीत किती पर्सेंटेज आहेत त्याच्यानुसार किंवा तुम्ही 10वी नंतर जे 11वीत प्रवेश करणार आहे ते तुमच्या 10वीच्या गुणांच्या आधारे होणार आहे. तर तुम्हाला जे काही 10वीत गुण मिळालेले आहे त्याच्यामधल्या बेस्ट ऑफ 5 म्हणजे 5 जे काही विषय आहे तर त्या 5 विषयामध्ये सगळ्यात जास्त मार्क ज्या 5 विषयामध्ये आहे त्याचे मार्क पकडून त्याची गुणांची टक्केवारी तुमच्या मार्कशीटमध्ये पण तेच गुणांची टक्केवारी आली आहे. त्याच्यानुसारच इथे प्रवेश प्रक्रिया होईल. त्याच्यानंतर जे काही राज्य मंडळाव्यतिरिक्त म्हणजे आपला जो SSC बोर्ड आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काही CBSE बोर्ड असेल किंवा इतर कोणत्या बोर्डमधून आलेले जे विद्यार्थी आहे त्यांचं पण म्हणजे त्यांच्याकडे जसं माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे विषय आहे त्या विषयाला वगळून म्हणजे व्होकेशनल विषय वगळून बाकीचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये बेस्ट ऑफ 5 घेऊन त्याचे बेस्ट ऑफ 5 विचारात घेण्यात येत आहे. ठीक आहे. आणि त्यांच्या मार्कवरूनच त्यांना प्रवेश मिळेल. आणि बघा, याच्यात समान गुणवत्तेचे 2 किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास त्यांचा जन्म दिनांकानुसार ज्येष्ठतम विद्यार्थ्यांच्या प्रवेशास प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे समजा एखाद्याला सेम पर्सेंट आहे, 2%, 2 व्यक्ती, 2 स्टुडंट त्यांना सेम पर्सेंटेज आहे तर मग त्यांचा जो प्रवेश होणार आहे, त्यांची जी ऍडमिशन होणार आहे ती त्यांच्या डेट ऑफ बर्थवर जो मोठा राहील त्याला प्रवेश त्याच्यापैकी लवकर मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा 2 पार्ट असतील. एक तर तुम्हाला ऑनलाईन प्रोफाईल तयार करणे म्हणजे जे काही तुमची माहिती आहे, तुमचे डॉक्युमेंट्स आहे, जसं की मार्कशीट झाली तुमची 10वीची, त्याच्यानंतर तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमची कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड व जे काही आहे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र वगैरे आहे ते डॉक्युमेंट्स याच्यासाठी लागणार आहे. तर पहिला जो फेज आहे तो आहे ऑनलाईन प्रोफाईल तयार करणे. याचा पहिला फेज आहे ऑनलाईन प्रोफाईल तयार करणे. त्याच्यानंतर दुसरा जो फेज असतो त्याच्यात आहे प्राधान्यक्रम देणे. म्हणजे आपण कोणत्या कॉलेजला किती प्राधान्यक्रम देतोय, आपल्याला कोणते कॉलेजेस पाहिजे आहे किंवा प्राधान्यक्रम आपण त्या कॉलेजनुसार नंबर 1, नंबर 2, नंबर 3 असे 10 प्राधान्यक्रम देण्यासाठी आपण तो सेकंड फेज असणार आहे जिथे आपल्याला म्हणजे प्राधान्यक्रम द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने दोन आपल्याला फेज असतील इथे. सगळ्यात पहिले आपला प्रोफाईल तयार करणे, त्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागतील मी ते समोर सांगणारच आहो. तर बघा, त्याच्यासाठी 2 फेज असतील. एक ऑनलाईन प्रोफाईल तयार करणे आणि त्याच्यानंतर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा. म्हणजे तुम्ही
कोणत्या कॉलेजला कोणता प्राधान्यक्रम दिलेला आहे ते. त्यानंतर तुमच्या फेरी पद्धती चालू होतील. यासाठी ऑनलाईन प्रवेशाकरिता सर्वसाधारण 4 फेऱ्यांचे आयोजन केलेले आहे. म्हणजे 4 फेऱ्यांमध्ये तुम्हाला ते कॉलेजेस मिळतील. म्हणजे 4 फेऱ्यांसाठी तुमच्या म्हणजे प्रवेश प्रक्रियेमध्ये 4 फेऱ्या होतील. विद्यार्थ्यांना एका वेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान शाखापैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करण्यात येईल. तुमची जेव्हा प्रोफाईल तयार झाली त्याच्यानंतर तुम्ही जे काही कॉलेजेस आहे ते त्यांचा प्रिफरन्स भरल्यावर तुमचे जे काही राऊंड चालू होतील म्हणजे फेऱ्या चालू होतील. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला शाखा कोणती हवी आहे, म्हणजे तुम्हाला ब्रँच कोणती हवी आहे. आर्ट पाहिजे, कॉमर्स पाहिजे की सायन्स पाहिजे. तर याच्यामधून एक ब्रँचचं निवड करायचं. तुम्ही एका फेरीसाठी एकच ब्रँच निवडू शकता. समजा तुम्हाला आज विचार आहे की सायन्स घ्यायचं, पण तुम्हाला सायन्समध्ये ऍडमिशन नाही मिळाली पहिल्या फेरीमध्ये, मग तुमचा विचार बदललं की तुम्हाला आर्टला जायचं आहे किंवा कॉमर्सला जायचं आहे, तर दुसऱ्या फेरीसाठी ते चेंज करू शकता. तुम्ही आर्ट घेऊ शकता किंवा कॉमर्स पण घेऊ शकता, म्हणजे तो सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ऑनलाईन जे काही आहे तर प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची तुम्हाला मुभा असेल. सर्वसाधारण 4 फेऱ्यांमध्ये प्रवेशासाठी सामाजिक व समांतर आरक्षण लागू राहील. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या काही फेऱ्या आपण राऊंड खेळणार आहोत, जे काही आपण राऊंड घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण लागू राहील. जसं की ओबीसी आहे, महाराष्ट्रामध्ये ओबीसीला 19% आरक्षण आहे, 19% आरक्षण आहे. किंवा जे ST आहे त्यांच्यासाठी असलेलं आरक्षण, SC आहे त्यांच्यासाठी असलेलं आरक्षण हे इथे लागू असणार आहे. यासोबतच जे काही महिला राखीव काही असतात, त्याच्यानंतर खेळाडू जे काही आहे यांच्यासाठी पण काय असणार आहे, आरक्षण असणार आहे. तर ह्या पण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार, त्याच्यानंतर मेल फिमेल जे काही आहे त्यांच्या याच्यानुसार, आणि खेळाडू किंवा जे काही हँडिकॅप वगैरे आहेत त्यांचं आरक्षण इथे लागू होणार आहे. त्याच्यानंतर 4 राऊंड झाल्यानंतर समजा तुम्हाला 4ही राऊंड पैकी एकही कॉलेज मिळालेलं नाही, तर तुम्हाला एक 5वा राऊंड होईल जे ओपन फॉर ऑल असेल, ज्याच्यामध्ये कोणत्याही कॅटेगरीचं किंवा कुठल्याही खेळाडूचं किंवा हँडिकॅपचं वगैरे त्याच्यात आरक्षण लागू राहणार नाही. तर तुम्हाला ज्या काही रिक्त जागा असतील प्रत्येक कॉलेजमध्ये त्या तुम्हाला शो केल्या जातील आणि त्याच्यानंतर तुम्हाला 5व्या राऊंडला तो ओपन फॉर ऑल राहील. ठीक आहे. तर 5वा राऊंड खेळता येईल केव्हा, जेव्हा 4ही राऊंडला तुमचा नंबर नाही लागला त्यावेळेस तुम्ही कुठल्याही कॉलेजला 5व्या राऊंडला प्रवेश करू शकता विदाऊट रिझर्वेशन. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला जे काही कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचे आहे, 11th ऍडमिशन करायचे आहे, तर तिथे 2 प्रकारचे ऍडमिशन आहे. एक केंद्रीय प्रवेश फेऱ्यांद्वारे अलॉटमेंट मिळवून म्हणजे कॅप सीट्स, किंवा कोटा अंतर्गत राखीव म्हणजे काही संबंधित जे काही संस्था आहे त्यांचा 5% किंवा 10% कोटा असणार आहे. म्हणजे समजा 100 सीट्स त्यांच्याकडे असतील तर त्यांच्याकडे 10 सीट्स रिझर्व असणार आहे. तर त्या 10 सीट पैकी तुम्हाला 1 सीट मिळू शकते, पण त्याच्यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा कॉस्ट वगैरे पे करावं लागेल जे काही आहे. ठीक आहे. तर असे 2 प्रकारचे ऍडमिशन होऊ शकतात. तर बघा जे काही बिगर अल्पसंख्याक विद्यालय आहे, ठीक आहे, म्हणजे आपल्याकडचे जनरली जे काही कॉलेजेस आहे ते बिगर अल्पसंख्याक आहे आणि काही कॉलेजेस अल्पसंख्याक आहे. तर बघा कॅप सीट्स त्यांच्याकडे 85% असणार आहे. त्याच्यानंतर इन हाऊस कोटा. इन हाऊस कोटा म्हणजे काय बघा, याच्यामध्ये इन हाऊस कोटा म्हणजे काय नेमकं की समजा तुम्ही 10वीला त्याच शाळेमध्ये शिकत आहे आणि तुम्हाला 11वी प्रवेश पण त्यालाच अटॅच असणाऱ्या ज्युनियर कॉलेजला घ्यायचं आहे, तर ते इन हाऊस कोट्यामध्ये येते. ते येते इन हाऊस कोट्यामध्ये आणि तुम्ही त्याला काय करू शकता, इन हाऊस कोट्यामधून म्हणजे 10% सीटा त्याच्यासाठी 10% सीट्स रिझर्व असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट कोटा असणार आहे 5%, म्हणजे 100 सीट असतील तर त्याच्यापैकी 5 सीट्स कोण भरू शकते, मॅनेजमेंट भरू शकते. आणि इन हाऊस कोटा म्हणजे काय की इन हाऊस कोटाचा अर्थ होतो की
तुम्ही त्याच शाळेत शिकले असेल आणि त्याच संस्थामधले जे काही ज्युनियर कॉलेज असेल त्याच्यामध्ये तुम्ही 10% त्यांना आरक्षण लागू राहील, म्हणजे 10% सीट्स त्यानुसार भरता येईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या बिगर अल्पसंख्याक विद्यालयात अल्पसंख्याक कोटा राहणार नाही. ठीक आहे. अल्पसंख्याकामध्ये कॅप सीट्स 35%, त्याच्यानंतर इन हाऊस कोटा त्यांचा पण 10% आहे, त्याच्यानंतर व्यवस्थापन कोटा 5%. आणि जे काही अल्पसंख्याक विद्यार्थी आहे म्हणजे ज्यांच्या TC मध्ये किंवा कास्ट सर्टिफिकेटमध्ये अल्पसंख्याक मायनॉरिटी आहे त्यांना ते पर्सेंट मिळणार, म्हणजे 50% तिथे ऍडमिशन मिळणार. ठीक आहे. मी इन हाऊस कोटा तुम्हाला सांगितलाच आहे, व्यवस्थापन कोटा पण. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की आपल्याला किती पैसे मोजावे लागतील, याकरता किती पैसे मोजावे लागतील. तर बघा, सगळ्यात पहिले तुम्ही रजिस्ट्रेशन जेव्हा करणार आहे म्हणजे आपली प्रोफाईल बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारं रजिस्ट्रेशन, त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर पण लागेल. तर मोबाईल नंबर व्यवस्थित चालूवाले मोबाईल नंबर, कारण ते तुम्हाला वर्षभर किंवा पूर्ण 12वी होईपर्यंत तेच मोबाईल नंबर सुरू असायला हवे. तर तुम्हाला ते मोबाईल नंबर पण आवश्यक असतील. तर व्यवस्थित मोबाईल नंबर टाकायचं, स्वतःचं टाका किंवा पॅरेंट्सचं टाका, जे चालू राहील, बदलणार नाही. तर रजिस्ट्रेशन करते वेळी सगळ्यात पहिले तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने 100 रुपये त्याला भरावे लागतील. रजिस्ट्रेशनला तुम्हाला 100 रुपये लागतील. तुम्ही एखाद्या नेट कॅफेवरून भरत आहे तर त्याला द्यायच्या पैशाच्या व्यतिरिक्त तुम्हाला गव्हर्नमेंटला 100 रुपये भरायचे आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन फीस तुमची 100 रुपये आहे. त्यानंतर जेव्हा तुमचं प्रवेश निश्चित होईल तेव्हा त्या कॉलेजेसला जे काही फीज आहे गव्हर्नमेंट तर्फे आकारण्यात आलेली फीज आहे ते तुम्हाला नंतर भरावी लागेल. पण सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला 100 रुपीज लागणार आहे. ठीक आहे. आता असं होते की काही विद्यार्थी समजा आता इलेक्ट्रॉनिक्स घेत आहे किंवा समजा कम्प्युटर घेत आहेत 11th मध्ये आणि त्यांना प्लेन करायची इच्छा आहे, म्हणजे समजा त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स हे सब्जेक्ट घ्यायचे आहे मराठी इंग्लिश सोबत, किंवा मराठी व्यतिरिक्त वेगळे काही विषय आहे, फिशरी वगैरे आहे. तर त्यांना विषय बदलवायचे असेल तर त्यांच्यासाठी त्या विषयाला लागणारे शुल्क त्यांना बंधनकारक राहतील. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रवेश निश्चित केल्यानंतर प्रवेश रद्द करायचा असल्यास, समजा एखाद्याने ऍडमिशन केली आहे आणि त्याला वाटत आहे की नाही मला 11वी शिकायची नाही, दुसरे काही वोकेशनल कोर्स करायचे आहे, त्याने समजा ऍडमिशन रद्द केली, तर शाळेत जमा केलेल्या एकूण शुल्कापैकी प्रवेशाच्या दिनांकापासून पहिल्या 20 दिवसात प्रवेश रद्द केल्यास 5% कपात करण्यात येईल. समजा तुम्ही जे काही शुल्क भरले आहे त्याच्यापैकी 5% कपात करून तुम्हाला बाकीचं वापस करण्यात येईल. केव्हा? जेव्हा 20 दिवसात तुम्ही प्रवेश रद्द केलं तर. त्याच्यानंतर 40 दिवसात जर तुम्ही प्रवेश रद्द केले तर तुमचे 10% कपात होणार आहे. आणि त्यानंतर जर प्रवेश रद्द केले तर कुठलेही शुल्क तुम्हाला वापस मिळणार नाही. त्याच्यामुळे ऍडमिशन करायच्या वेळेस घाई करायची नाही आहे. ठीक आहे. तर बघा, प्रथम प्राधान्य क्रमांकाच्या कॉलेजमध्ये प्रवेश गुणवत्तेनुसार मिळाल्यास, परंतु अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना सर्वांसाठी खुल्या ओपन फॉर ऑल या फेरीपर्यंत दुसरी, तिसरी व चौथी फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना फक्त ओपन फॉर ऑल या विषयामध्ये या विशेष फेरीमध्ये सहभागी होता येईल. तर बघा, तुम्ही कॉलेजेस टाकायला पण घाई करू नका, कारण तुम्ही टाकला आणि तुम्हाला पहिल्या राऊंडला प्रथम प्राधान्य क्रमांकाच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि तुम्ही समजा त्याच्यामध्ये प्रवेश केला नाही तर तुम्हाला सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे राऊंड खेळता येणार नाही, हे राऊंड टाकता येणार नाही. तुम्हाला डायरेक्ट 5th राऊंड मध्ये ढकलल्या जाईल ओपन फॉर ऑलच्या. म्हणून कॉलेजेस टाकताना आपल्याला नेमकं ते कॉलेज कोणतं पाहिजे आहे त्याच कॉलेजचा प्रिफरन्स नंबर 1 द्या. नाहीतर काय होईल की तुम्ही कोणतंही कॉलेज एखादी बाय मिस्टेक भरून घ्याल आणि त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागला पहिल्या फेरीत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडमिशन नाही करायचे आहे, तर मग तुम्हाला दुसरी, तिसरी आणि चौथी फेरी खेळता येणार नाही. ठीक आहे. प्रथम पसंतीक्रम व्यतिरिक्त अन्य प्राधान्य क्रमांकाच्या शाळेत प्रवेश मिळूनही विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास
किंवा घेतलेला प्रवेश रद्द केल्यास प्रवेश प्रक्रियाच्या उर्वरित सर्वसाधारण फेरी व विशेष फेरीमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतो. म्हणजे समजा तुम्ही फर्स्ट जो कॉलेजचा प्रिफरन्स टाकलाय त्याच्यामध्ये ऍडमिशन न भेटता सेकंड मध्ये मिळालं तुम्हाला, थर्ड मध्ये, फोर्थ मध्ये, जे काही फर्स्ट व्यतिरिक्त कुठलंही मिळालं, तर तुमची त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची इच्छा नाही आहे, तर तुम्ही त्याच्यानंतर नेक्स्ट राऊंडला कॅपेबल होऊ शकता. तुम्ही नेक्स्ट राऊंड खेळू शकता आणि ते तुम्हाला जे पाहिजे आहे ते कॉलेजेस फर्स्ट नंबरवर टाकू शकता. हे फक्त फर्स्ट नंबर साठीच आहे की फर्स्ट नंबरवर जर तुम्ही एखादी कॉलेज टाकलं आणि त्याच्यामध्ये तुमचा प्रवेश निश्चित झाला, म्हणजे त्या राऊंडला तुमचा नंबर लागला त्या कॉलेजला आणि तुम्हाला जर तिथे ऍडमिशन करायची नाही, तर तुम्हाला सेकंड, थर्ड आणि फोर्थ राऊंड खेळता येणार नाही. प्रथम पसंती क्रमांक व्यतिरिक्त जे काही आहे, त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना ITI पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घ्यायचा असतो, परंतु इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी सुद्धा अर्ज करतात. अशा विद्यार्थ्यांना अर्ज मागे घेण्याचा म्हणजे विड्रॉल ऑफ अप्लिकेशनचाही पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही समजा आज विचार करताय की मी पॉलिटेक्निकला जातो किंवा ITIला जातो आणि माझा तिथे नंबर लागेल का, नाही लागलं तर मी समजा 11वीत प्रवेश करायचा आहे, मग माझा वर्ष वाया न जाण्यासाठी मी काय करतोय, 11वीचा फॉर्म भरतोय. कारण 11वीचे फॉर्म हे पहिले निघणार आहे, ITI आणि त्याच्यानंतर ITIचे जे काही आहे पॉलिटेक्निकचे वगैरे ते फॉर्म नंतर सुरू होणार आहे. पण तुम्ही 11वीचा प्रवेश घेण्याचं समजा आता विचार करत आहे किंवा माझा वर्ष वाया नाही गेला पाहिजे म्हणून, आणि समजा तुमची ऍडमिशन तिकडे पॉलिटेक्निक किंवा ITIला झाली नंतरच्या काळात किंवा होत आहे असं तुम्हाला कन्फर्म झालं आणि तुम्हाला 11th मध्ये ऍडमिशन घ्यायची नाही आहे, तर त्यासाठी तुम्हाला तो फॉर्म विड्रॉल करण्याचा पण अप्लिकेशन आहे, विड्रॉल ऑफ अप्लिकेशन तुम्हाला लागू राहील. त्याच्यानंतर बघा, शाळेत विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासून एकदा प्रवेश निश्चित केल्यावर नंतर दुसऱ्या शाळेत गुणवत्तेनुसार प्रवेश मिळाल्यास तो विद्यार्थी आपला आधीचा प्रवेश रद्द करू शकतो व त्याला नवीन प्रवेशित शाळेमध्ये कागदपत्रे पडताळणी करण्याची आवश्यकता असणार नाही. तथापि मूळ कागदपत्रे व नवीन प्रवेशित उच्च माध्यमिक शाळेत विहित मुदतीत जमा करावी लागतील. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन केली, तो कॉलेज नंबर समजा सेकंड असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन केली आणि त्याच्यानंतर दुसरी फेरी चालू आहे, तुम्ही दुसऱ्या फेरीत पण किंवा तिसऱ्या फेरीत पण त्याला काय केलं, तुम्ही तिसऱ्या फेरीत पण कॉलेजेस टाकले आणि तुम्हाला तुमच्या एकदम घराजवळचं किंवा जे काही तुमच्या पसंती क्रमांकाचं कॉलेज भेटलं आणि तुम्हाला आता विचार येत आहे की नाही मला तिथे ऍडमिशन मी केली आहे, मला ती ऍडमिशन इकडे घ्यायची आहे, तर तुम्ही ते मूळ जे डॉक्युमेंट्स आहे ते घेऊन त्या दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊ शकता आणि त्याच्यानंतर तिथे प्रवेश घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला ते सूट देण्यात येणार आहे. तर प्रवेशाच्या वेळेस काय काय डॉक्युमेंट्स लागतील बघा, तुम्ही जे काय ऑनलाईन कराल ऑनलाईनच्या वेळेस पण लागतील आणि त्याच्यानंतर प्रवेशाच्या वेळेस पण तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर सगळ्यात पहिले इयत्ता 10वीची मार्कशीट, जे काही SSC बोर्डाने तुम्हाला मार्कशीट दिलेली आहे त्याची मूळ प्रत आणि झेरॉक्स हे दोन्ही लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्कशीट नंतर तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला SLC, जे काही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ती लागेल. ठीक आहे. तर तुम्हाला जे शाळेतून लिव्हिंग सर्टिफिकेट भेटणार आहे ती पण आवश्यक आहे. त्याच्यानंतर तिसरा डॉक्युमेंट्स आहे, जर तुम्ही राज्य बदली करत असाल म्हणजे दुसऱ्या राज्यातून आले असाल तर तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतरचा एक महत्वाचा डॉक्युमेंट्स आहे तो म्हणजे आधार कार्ड. तर लक्षात ठेवा की तुमच्या मार्कशीट वरचं नाव, तुमच्या TC वरचं नाव आणि आधार कार्डचं नाव मिळतं जुळतं पाहिजे, नसेल तर आत्ताच अपडेट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचा अधिवास सर्टिफिकेट पाहिजे आहे, म्हणजे जो काही रेसिडेन्शियल प्रूफ आहे तो घेणार नाही, नंतर तुम्हाला जमा करावं लागेल. ठीक आहे. तर राज्य कोट्याअंतर्गत जे काही विद्यार्थ्यांनी अर्ज केला त्यांना लागतो तो अधिवास प्रमाणपत्र. त्याच्यानंतर जातीचे प्रमाणपत्र. तर बघा आता सध्या गव्हर्नमेंटने आपल्याला सूट दिलेली आहे की जातीचे प्रमाणपत्र तुमचे जर नसेल तर तुमच्या वडिलांचे पण जोडू शकता किंवा ऍडमिशनच्या वेळेस. ठीक आहे. पण तुमच्या वडिलांचे ओरिजिनल जे काही जातीचे प्रमाणपत्र आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आहे ती पाहिजे. आणि OBC साठी नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे, ते तुम्हाला भरण्याची किंवा देण्याची मुदत पण राहील. सध्या तुमच्या वडिलांकडे तुमच्या वडिलांची नॉन क्रिमिलियर तुम्ही देऊ शकता ऍडमिशनच्या वेळेस.
ठीक आहे, पण दोघांपैकी एकाचं जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला दाखवावं लागेल ऍडमिशनच्या वेळेस. त्याच्यानंतर तुम्हाला 4 ते 6 बॅकग्राऊंड व्हाईट बॅकग्राऊंड असलेले जे काही फोटो आहे, कलर फोटो लागणार आहे, ते तुम्ही आधीच काढून ठेवा, कारण तुमची प्रोफाईल तयार करत असताना पण ते कामात येईल. त्याच्यानंतर जे काही बाकीचे CBSE वाले, ICSE वाले आहे, त्यांना त्यांच्या बोर्डाची सर्टिफिकेट इथे लागणार आहे. ठीक आहे. तर बघा, इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांद्वारे बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित केल्यास आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई पण करण्यात येईल. त्याच्यामुळे तुमच्या डॉक्युमेंट्सवर कुठलीही खोडतोड नको. ठीक आहे. तुम्हाला प्रवेश प्रक्रियेतून बाद पण करू शकतात. तर समांतर आरक्षणासाठी राखीव जागा 4 फेरीपर्यंत राहील आणि त्याकरिता ओपन होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्ही OBC, SC, ST ते तुम्हाला आरक्षण राहील 4 फेऱ्यांपर्यंत. त्याच्यानंतर 11th मध्ये जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत, जसं की कम्प्युटर आहे, त्याच्यानंतर IT आहे, जे काही फिशरी वगैरे आहे, ते पण तुमच्या गुणवत्तेच्या आधारेच ठरवण्यात येतील की कुणाला कुठे द्यायचं आहे, किंवा तुम्हाला ऑप्शन राहील त्याच्यात. त्याच्यानंतर तुम्हाला ही प्रक्रिया जवळपास 11 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. त्यापूर्वी पण ज्या कॉलेजेसमधले ऍडमिशन पूर्ण झाले ते कॉलेजेस सुरू होऊन जातील. तर बघा, तुम्हाला आहे दिनांक 19 मे ते 28 मे पर्यंत तुम्हाला स्वतःची प्रोफाईल तयार करणे आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्राधान्यक्रम भरणे, आणि त्याच्यानंतर 28 मेच्या पुढे तुमच्या ज्या फेऱ्या आहेत ते चालू होऊन जातील. याच्यात कमी जास्त डेट होईल, मी तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये किंवा नोटिफिकेशनमध्ये सांगेन. तर हा सगळा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जेव्हा ऑनलाईन करता तुम्ही